मंडळी तुम्ही एवढी कधी मोठी फुलभाज्या बघलास काय? चला तर तुमका दाखवते. तर नमस्कार मंडळी, कसे काय बरे असस ना? 30 दिवसाच्या व्लॉग चॅलेंजमधलो आजचं माझं 13वा व्लॉग आहे आणि आज आपण चाललो क्लासला. तर जाताना वाटेत आपल्या बेटा विठ्ठल रखुमाईचं मंदिर बाहेरसूनच पाय पडलो आणि येऊन पोहोचलो डायरेक्ट देवगडात. मग थोड्या वेळ डेपोत टाइमपास केले आणि जसं क्लासचा टाइम झाला तसं शायनिंग मारीत वाईट जायत होते क्लासमध्ये. आता भेटत मग क्लास संपल्यावर मग तो क्लास वगैरे सुटलो आणि मग मी मिडबाव एसटीत बसले आणि येऊन पोचले डायरेक्ट मिडबावला. जसं मिडबावला पोचले तसं लगेच तन्मय मला भेटलो. मग त्याच्यासोबत मी इले तांबळ डेगला. तर मंडळी आता आम्ही चाललो समुद्रावर. ह्याचा काहीतरी सोडूची आहेत देवाची फुलाविला आणि आमची वाट बघा समुद्रात जाऊची. तर मंडळी ह्यो आमचा समुद्र पूर्ण निळाशार दिसतं, एकदम उन्हात तर एकदम भारी दिसतं, चमकतं बघा. थैसून ते एवढं आमचं समुद्र किनारा. तर चला त्याच्या सोडूया. तर मंडळी आता मी चाललो घराक. रोज आहे त्याच्या घराक. मी आता माझ्या गावातच आहे, मी चाललोय. चल तर जायचं का सोडू गेलं? होय सोडू गेलं. याचं काम पण होतं, सांगणार नाही हा. हा थांबवले. मग तर मला बाय केलं आणि आपण डायरेक्ट घेऊन पोचलो घरात गेलो. तसं आपल्या रिक्षेला भाडा, मग आपण गेलो रिक्षा घेऊन मिडबावला इलेलो. काम वगैरे झालं आणि आपण परत निघालेलो घराकडे जाऊ. मग संध्याकाळी करेक्ट 5 वाजता मी इलेलं खेळूक बंदरावरती. तर म्हणजे आपला खेळून वगैरे झालेला असा आणि आता हय आम्ही काल एक झाडं सगळी तोडलेली, तर त्याची आता आग लावतो. बोरणी झाडं सगळी पेटला. मग हे निकल्याचे काय पराक्रम चालू होते बघा. काठी एक आग लावली आणि फुलबाजासारखी गोल फिरवता, पण बहु भारी वाटता. तर मंडळींनो तुम्ही कधी कोकणातलो कांतारा बघलास काय? चला तर मग तुमका दाखवते. ह्यो बघा तुमका दिसतच. तर मंडळींनो आजचा व्लॉग तुमका आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.